मित्रांनो, आजच्या मैदानाचा पाऱ्या मैदानाचा 2 नंबरचा मानकरी हरण्या नाव आहे ना त्याचं. भैया कुठून घेतलेलं वासरू? बैल हा आम्ही औरंगाबादवरून घेतलाय. हा, बाबासाहेब पवार आमचे मित्र आहेत, म्हणजे वडिलांचे मित्र आहेत. अंकुशराव चव्हाण त्यांनी मिळून व्यवहार करून हा बैल घेतलाय. आम्ही अमोलदादा गायकवाड आणि साहेबराव तात्या गायकवाड हा बैल दोघांनी आम्ही घेतले, दोघांनी बैल. घाटाव इकडं किती मैदान पळाला होतो बैल? आता सलग बैलाचं तिसरं मैदानी बैल गुलाला फायनल म्हणजे गुलालाचे फुरसुंगीचं 1 नंबर केलं, तसं बैल गुलाला तशी. कुठली कुठली मैदान केली म्हणला तुम्ही? फुरसुंगीचं 1 नंबर केलं, त्याच्यावर सासवडला त्या दिवशी पृथ्वीदादांच्या राजाबरोबर 4 नंबर केला आणि आज लखनभर 2 नंबर केला. पहिरं कुठलं होतं त्यावेळेस? पैर बलमाबर 1 नंबर केला फुरसुंगीला, त्याच्यावर पृथ्वीदादांच्या राजाबरोबर ह्याला सासवडला 4 नंबर केला आणि आज लखनभर 2 नंबर केला. आजचं नियोजन कोणी केलेलं? आजचं नियोजन आमचं आधारस्तंभ अमोलदादा गायकवाड, नियोजन त्यांच्याकडेच असतं आणि त्यांचं नियोजन परफेक्टच असतं प्रत्येक मैदानात. मग असं आम्हाला कधी दादा असं कधी खाली बघून देत नाही. मग आम्ही गुलाल घेतल्याशिवाय असं कधी घरी जातच नाही. ज्या दिवशी दादाचं नियोजन आहे त्या दिवशी गुलालाच राहायचं. त्याचं आता काय वय वासराचं? आता हा 4 दाती. 4 दात आहे तरी आज लय स्पीडने गाडी पाहिली. आज तुम्ही सुट्टीला असता का पुढे असता? मी सुट्टीला असतो. काय बैल हा माझ्या दारने सोडणं सगळं माझ्याकडे असतं. सुट्टी वडील मी बी सोडतो, शक्यतो वडील सुट्टी करतात बैलाचं. काय त्याचा स्वभाव वैशिष्ट्य काय सांगायचं? स्वभाव वैशिष्ट्य काय नाही, शांत एकदम, कुणाला मारत नाही, काय नाही अजिबात, एकदम निवांत. मग असं कुणाला नवीन माणसं आलं तरी नवीन माणसाला बैल मारत नाही, असं शांत. मी बघितलं तुम्ही मोकळा सोडलेला एखादा घरी एखादा असतो मोकळा बैल. सवयच आहे त्याला, सवयची एखादा असतो घरी बैल मोकळा. आता आज बघितलं ना ह्या मैदानात तर सगळे दिग्गज होते, सगळे मोठमोठे. मला वाटतं सगळ्या बैल होती भागातली किंवा लांबची बैल होती, त्यात 2 नंबर झालाय गाडीचा. काय आज आनंद? काय आनंद तर आहेच, सगळी टॉपची होती. इच्छा तर 1 नंबर करायची होती आमची आज, पण बाय चान्स होत्यात काहीतरी चुका नाही झाल्या. 1 नंबर पुढच्या मैदानात नक्की करू. आज गटाला कशी गाडी पळाली? गटाला 2-3 छकड्याचं अंतर असेल आणि सीमेला 1-1.5 छकड्याचं अंतर, अंतरानेच पळली गाडी. वासराचं आहे मला वाटतं कमी दिवसात नाव झाले आता. हा, कमी दिवसात नाव झाले. पहिलं मोठं येतात का? दादा जिथं आहे तिथं पहिलं आम्हाला मोठेच येतात. आता मला वाटतं ह्या घाटावर कायम दिसेल ही वासर. हा, कायम दिसेल घाटा, कारण वासराला इकडं गुलाल मिळतोय. बाया काय सांग, चला आज गुलालात राहिलाय. गुलालात राहिला म्हणजे आम्ही काल रात्रीच ठरवून चालतो आपल्याला उद्या गुलाल आहेच, पण आम्ही 1 नंबरची अपेक्षा धरली होती. पण काही थोड्या फार चुका असल्यामुळे आम्ही नाही करू शकलो. पण 100% प्रयत्न करीन पुढल्या मैदानात आम्ही 1च नंबर करणार, हे आम्ही प्रयत्न करीन 100%. काय पण आता 1 नंबर 2 नंबर तेवढ्या घासागतीच म्हणजे बैल आता ती सगळी टॉपचीच असतात. फायनलला बैल राहतात म्हणजे ती 1 नंबरातली बैल असतात. नाही, आमचं कसं झालंय, गाडी गट सिमी जसा काढला गाडीने तसे अनेक माणसं आली म्हणली गाडीला स्पीड, बाकी स्पीडच लागलं. म्हणजे आता जेवढ्या गाड्या पळल्या, काय जेवढ्या पळले गट झाले, त्यात ह्या गाडीने याला स्पीड जेवढं लागले ना तसं स्पीड नव्हतं गाडीला पडली. एक जीव करून गाडी पळत होती तुम्ही, आणि गाडीने गट बी पब्लिकनेच काढला. म्हणजे तिकडं गाडी त्या खाली नाही, त्याला सिमी बी तास काढला ना. आता आम्हाला फायनलला 6 नंबर तास लागले, 7वी गाडी होती. म्हणजे आम्ही त्याच कडे काढलो गट सेमी, फायनलला 6 नंबर तास. काय त्याची खासियत काय सांगताल वासराची? खासियत म्हणजे वासरू म्हणजे काय एकदम काय, आता आम्ही म्हणतो आमच्याकडे राजा बी आहे, नांद्या आहे, बरीच बैल आहेत, पण हे वासरू एकदम शांत, कोणाला काय करणे एका दाव्या वाचत, अजब मारणे नाही, काय नाही. खासियत सांगायची झाली तर आमचा पहिला जुना बैल पळायचा गलास म्हणून. आता जुने जाणते कारण बघा, जेवढे तुम्ही कुणाला बी नाव विचारा म्हणा, साहेबराव होता त्यांचा गलास पळायचा पहिला. त्या बैलाची या बैला लय मोठी पुण्य यायला लागली. त्यो बैल गेला, मग देवातनी झाली बैलाला. ह्यो बैल आला, ह्यो बैल ज्या दिवशी आला ना त्या दिवशीपासून बैल बोलवला त्या आमचा. असं बैलाने कधी खाली नाही बघायला आलो. ते बैल आमचं बैल तो कम्प्लीट 11 वर्ष पुण्यात गुलाल कधीच नाही सोडलं. त्या बैलाने नाव केलं मोठं आमचं, त्या बैलाचे पुण्य या बैलाला लागलेली. मग थोडक्यात आमचं म्हणत असे त्याच्या रूपात आम्हाला हे बैल यावं गेलं. आजचे कोण सहकारी होते त्यासोबत? कुणाला बैलासोबत आज कोण सहकारी, कोण सहकार्य करणारे? सगळे आमचे, आम्ही 7-8 जण आहेच. आमचे वडील आहेत, उदय शेटे, रमेश दादा आहे, विकास साते, आपले मनताप्पा आहेत, बाप्पू शेटे आंबेकर,
तेवढं. आणि अजून इकडं लखनवाल्यांचे दैव शेट आहेत. अमोल दादा जरा काहीतरी कामामुळे ते अडचणीमुळे नाही आले, नाही ते तर प्रत्येक मैदानात असतात दादा. तुम्हाला असाच गुलाल करून दिलतो ही शुभेच्छा करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सोबत आहेत लखनचे ड्रायव्हर. आज गाडी कशी कशी पळाली, काय काय नियोजन कसं केलेलं आज, काय ड्रायव्हर कसं नियोजन केलेलं आहे? आज आमच्या शेटने नियोजन केलेलं होतं. अमोल शेटचा हरणे आणि लखन लावलेला होता. तर 2 नंबर झाला, चांगली गाडी पळाली. आता इकडं काय झालेलं, मागच्या वेळेस काय झालेलं की फक्त लखन आपला रिंगी चकडीलाच पळतो, पण मला वाटतं त्याने सिद्ध करून दाखवलंय की सातारी चकडीला पण तेवढं स्पीड लागतं. बघा आम्ही आता याला मैदान झालं, हा कोणतं मैदान, माऊल मुळशील झालं गोटावड्याला. तर आम्ही तिथं बी सातारा तांग्याला 1 नंबर केला लखनने. आणि आज पण 2 नंबर झाला आमचा सातारा तांग्यालाच. तर काय नाही, बैल आमचा पळतो, बैलच काही अडचण नाही आम्हाला. सातारा आणा कोणता आणा काही हरकत नाही. आता आजचंही नियोजन मला वाटतं नवीनच बैल होता का ह्यो? हा नवीनच बैल आहे, आपलं पैलवान घेतले, आपलं दत्ता गायकवाड पैलवान त्यांचं बैल आहे हरण्या म्हणून. चांगला बैल आहे, गुलाल म्हणला. ह्या आजच्या बैला त्याच्यासोबत पायरा केला, त्याचं किती गुलाल झालेलं? त्याचा 1 नंबर झालता आणि आज 2 नंबर झाला त्याचा. त्यांनी 1 नंबर केलेला आहे, एक बैल त्यांनी हरण्याने. आता ड्रायव्हर कसं असतं माहिती का या क्षेत्रात, बैल जी गुलालात राहतात ना ती सगळी मला वाटतं बैल टॉपचीच असते ती, आणि टॉप 10 मधली असते ती. आता कधी कधी काय होतं, माणसाला 1 नंबर नाही झाला तर मनात खंत राहते. असं काय वाटतं का की 2 नंबर झालाय मन जरा नाराज झालं? नाही, हे बघा 2 नंबर 1 नंबरचा काही विषय नाही, काय आम्हाला काही म्हणजे असा विषय नाही, अंतर नाही. पूर्ण गाड्या फायनलला नंबर 1च्या गाड्या होत्या, म्हणजे अशा मागची एक बी गाडी नव्हती त्याच्यामध्ये, त्यामुळे काही नाराजचा विषय नाही. बैल पळले, चांगले पळले, सगळे पळले बैल चांगले. आणि त्याच्यामुळे जर 2 नंबर होत असला आपला तर काय त्याला काय एवढं लागेल. आता रिंगीतला आणि ह्यातला काय फरक जाणवला तुम्हाला? नाही, काय फरक नाही. हा, काही फरक नाही. हा, काय फरक म्हणजे रिंगीचं काय व्हायचं, उभं राहून असायचं नियोजन, असे बैल हाकायची, आणि हे आता छकडीत असं बसून असते. नाही, काय बसून याचा काय फरक नाही पडत. हा, बैल पळणारा पळतो, हाकलणारा हाकलतात, काही विषय नाही त्याचा. आता ते तुमच्या गाड्याला वाटत होतं नाशिक तांग्याला ज्यादा गाडी पळती, काही नाही. याला बी नंबर केला आम्ही सिद्ध करून दाखवलं का आम्ही सातारा तांग्याला बी नंबर केला, आमचा बैल पळतो सातारा तांग्याला बैल. आता सगळ्यांची इच्छा काय माहितीये का ड्रायव्हर, ही देवालकाची गाडी बघायची पब्लिकला, इकडे घाटाव या गाड्याची लय क्रेज राहिली. हो, हे बघा देवा सध्या देवाला गेले, त्यामुळे देवा काही येणार नाही इकडे सध्या. बघू आता जर क्लिअर झाला नाही मग तुमच्याच इकडे पैरे करू 1 नंबर बी होईल आमचा, होणार नाही असं विषय नाही, करू 1 नंबर. आता इकडचं पैरे तुम्हाला ऑलरेडी मला वाटते आला आहे ना, पैरे आहे ना, आहे ना. आता येणार जी मैदान आहे हिंद केसरीचं कोरेगावला 1 नंबर करू आम्ही. मैदानात लखन दिसणार आहे. हो, तिथं गाडीला तुम्ही गुलाला ठेवणार? 1 नंबर करू, बोलायलाच नाही, 1 नंबर. हो, गॅरंटीवर. मित्रांनो ड्रायव्हरांनी सांगितले, त्यांना कॉन्फिडन्स आहे, कारण बैलावर विश्वास पाहिजे का. पूर्ण 100% भरोसा आहे आम्हाला आमच्या. असंच तुमचा कॉन्फिडन्स ठेवल लखन आणि बोलायला ठेवल ही शुभेच्छा करतो. धन्यवाद.